कोलियस खूप सुंदर प्लांट आहे बघा. लावायलाही सोपा आहे आणि दिसायलाही छान आहे. कोणत्याही फुलाची कमतरता भासणार नाही जर तुम्ही एकदा कोलियस लावला तर. एकच झाड लावावं लागते. छोटी छोटी कटिंग याची इतकी लवकर लागते. आता लावून दाखवते तुम्हाला. खूप सोपं आहे. पहिले एक बकेट केली, एकच्या 2 केल्या, 2च्या 3 केल्या. चला आता चौथी लावून घेऊया. आणि चौथी लावल्यावर आता असं वाटलं की अजून 1-2 लावाव्या. आणि सोबत कामं सुरू आहे. तुम्हाला मध्ये मध्ये चक्राच्या दिसू राहिल्या ना, बागेमध्ये भरपूर कामं सुरू आहे. घरातलेच कामं सुरू आहे, काही उन्हाळी कामं. चला तर आता कोलियस लावून दाखवते बघा. आता एक बकेट घेतली मी. या बकेटमध्ये घरातील जेवढा काही कचरा असेल तो सर्व याच्यात भरणार आहे. त्याच्यामध्ये सुकलेलं पानं असो का ग्रीन वेस्ट असो. कारण मी एक झाड अशा पद्धतीने लावून बघितलं आणि त्याच्यानंतरच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. कारण बघा आता याच्यामध्ये कार्डबोर्ड असो किंवा पेपर असो सर्व काही मी याच्यामध्ये भरलं. कारण माती फक्त मूठ 2 मूठ टाकते. कारण अशाच पद्धतीने मी एका बकेटमध्ये किचन वेस्ट भरलेलं होतं, ते समोर दाखवते. आणि मूठभरच माझे टाकून त्याची ही कटिंग लावून बघितली आणि ती झाड इतकं छान झालं ना, तेव्हापासून मी म्हटलं याला कशाचीच गरज पडत नाही. फक्त थोडं सावलीमध्ये आता ठेवावं लागेल तुम्हाला. खूप सुंदर आणि जास्त कुंड्या जर आपण तयार केल्या ना तर ते अजूनच छान वाटतात झाडं. खूप छान वाटते. आणि त्या कुंड्यांना मी कलरसुद्धा वेगळा करणार आहे. म्हणजे ते खूप असे उठून दिसणार आहे. आपले कोणत्याही फुलाची कमतरता जाणवत नाही. आणि छान याला असे तुरे येतात, फुलंसुद्धा येतात ह्या झाडाला. पण ते ना फुलांपेक्षा आहे ना याचे पानंच खूप सुंदर दिसतात वेगवेगळ्या रंगामध्ये. आणि बघा आता सगळं मी ग्रीन असो ब्राऊन असो सर्व प्रकारचं वेस्ट याच्यामध्ये भरून घेते. पूर्ण वेस्ट भरल्यावर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी माती टाका, मूठ 2 मूठ माती टाका आणि ही कटिंग लावून घ्या. फक्त कटिंग लावताना नाही तुम्ही थोडं याला पाणी वगैरे एकदा देऊन द्या आणि सावलीत झाड ठेवा. कारण उन्हाळा खूप आहे आता. उन्हाळ्यामध्ये कटिंगची जरा जास्तच काळजी घेते. मी थोडी इकडे तिकडे जात होती कारण मला हे सर्व गोळा करायचं काम चालू होतं माझं. अशा पद्धतीने कुंडी भरून घेऊया. आता थोडीशी माती घेऊया कॅरीमधलीच आणि थोडीशी अजून माती टाकूया. आता कटिंग लावून घेऊया. ही कटिंग अशी आहे, तुम्ही झाड फक्त एक आणा किंवा कुठूनही कटिंग आणा, नक्कीच लागते. कटिंग लावताना कोणतीही कटिंग थोडे जास्त प्रमाणात लावायची. बघा अशा पद्धतीने छान असे फुलं येतात. याच्यावरसुद्धा पॉलिनेटरची संख्या वाढत असते जेव्हा याला तुरे येतात, फुलं येतात. आणि बघा आता छोटी छोटी अशी कटिंग याची काढून घेते. कटिंग लावण्याचे 2 फायदे आहे. एक तर हे झाड एकदम जास्त दाटसर होते, त्याला अजून नवीन नवीन फुटवे फुटतात. आणि ही कटिंग आहे ही याच्यापासून दुसरे झाडं तयार होते. अशा पद्धतीने मी पहिले एकच कटिंग लावली. हळूहळू इतके झाडं वाढवले आणि खालच्या बागेमध्ये पण भरपूर झाडं आता तयार करत आहे. कारण इतकं सोपं झाड असल्यावर कोण लावणार नाही आणि बाग सुंदर बनवणार नाही आपले. तुम्हीही नक्की बनवा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नक्की सांगा ना. आवडत असेल ना चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करा. कारण ते सांगितलं नाही तर तुम्ही विसरून जाता आणि करतच नाही. म्हणून थोडंसं तसं पण माहिती देत आहे. अशा पद्धतीने बघा आता भरपूर अशी कटिंग लावून घेते. कारण जेवढी कटिंग लावली ना तेवढं हे खूप सुंदर दिसते आणि कटिंग लावण्याचे चान्ससुद्धा वाढतात. तसंच ह्या झाडाची पूर्ण कटिंग लागते. पहिल्या दिवशी हे झाडं थोडे लावल्यावर सुकल्यासारखे वाटतात. हळूहळू ते लावायला लागले ना खूप छान वाटते. आणि माझ्याकडे आता जुने माठ आहे ना त्याच्यामध्ये विचार सुरू आहे माझा हेच झाडं लावावं. आणि बागेमध्ये किती झाडं असले ना तरी खर्च कमीच वाटतात. आणि जेव्हा बाग फुलांनी झाडांनी बहरते ना तेव्हा खूप छान वाटते. अशा पद्धतीने आता बघा सिंपल अशी कटिंग लावली आणि पाणी लावलं, पाणी दिलं. आणि अशा पद्धतीने आता हे सावलीत झाड ठेवून देणार आहे. आणि कटिंग लावल्यावर तुम्हाला दिसणारच आपल्या बागेमध्ये. बघा आता किती हेच झाड आहे ते खूप सुंदर झालेलं आहे. आणि हे असं भरलं होतं ना, मी तुम्हाला थोडंसं साईडला करून दाखवेल आणि त्याच्यामध्ये दाखवेल तुम्हाला की हे झाड बघा मी कसं लावलं होतं. पूर्णपणे खाली त्याच्या काहीच नाही आहे. पूर्ण आता हे वरून सुकलेलं पानं टाकलेलं आहे. कारण ते झाड इतकं खाली गेलं होतं ना त्याच्यामध्ये मी काहीच भरलं नव्हतं. वेस्ट भरलेलं थोडंसं आणि वाटलं थोडीशी माती टाकून कटिंग लावून घ्यावं. माती फक्त नामूर्त म्हणजे एकदम छोटीशी टाकली होती. बघा आता मटकेमध्ये सुद्धा लावलं. आणि अशा पद्धतीने पॉलिनेटर बघा किती येतात बागेमध्ये. मला तर वाटतं माझ्या बागेमध्ये उन्हाळ्यात खूप जास्त येतात. कारण का बरं, कारण पाणी भरपूर आहे त्यांना पिण्यासाठी आणि पाण्याच्या शोधात येतात. आणि इथे तुळशीच्या झाडावर सुद्धा येत आहे. हे खालच्या बागेमधले काही झाडं आहे. धन्यवाद.